ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून मालती रमाकांत पाटील आणि भरत अभिमन्यू चव्हाण यांनी डोर टू डोर प्रचार सुरू केला आहे। संपूर्ण प्रभागामध्ये काल प्रचार करण्यात आला। यावेळेस सह उमेदवार नम्रता पमनानी, शर्मिला पिंपलोळकर गायकवाड हे देखील प्रचारात सहभागी झाले। खासदार नरेश म्हस्के यांनी देखील यावेळेस प्रचारामध्ये उपस्थिती दर्शवली। घरोघरी जाऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेस केलं। यावेळेस श्री भरत चव्हाण आणि मालती पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना अधिक माहिती देखील दिली। यावेळेस शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश पाटील, प्रकाश कोटवानी, लोकनेते रमाकांत पाटील, दिलीपदादा पाटील, शाखाप्रमुख रोहित पिंपलोळकर गायकवाड, निर्मला काळे आणि इतरही उपस्थित होते। या परिसरामध्ये केलेल्या भरघोस कामांमुळे निश्चितपणे विजय होऊ असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला। माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी म्हस्के साहेब आणि आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे। मला असं वाटतं की जिथे आज आम्ही जातोय, आज मला असं वाटतं खूप आनंद वाटतो। जिथे जिथे जाते तिथे लोक वाट पाहत आहेत, आमची फोन करतात दिवसातून, आमच्याकडे कधी येणार, आमच्याकडे कधी येणार। प्रत्येकाला जे शेड्यूल आहे ते शेड्यूलमध्ये बसत पण नाहीत की कुणाला कुठली वेळ द्यायची, कारण का वेळ कमी पडतो आणि काम जास्त आहे। परंतु आज आम्ही छत्रपती आणि प्रेमनगरला आल्यानंतर मला असं वाटतं की गेटची इथे यायच्या आधीच मला असं वाटतं की आमचे मतदारसंघच, आमची जनताच खाली येऊन उभी होती आणि मला असं वाटतं की प्रत्येक जनता सांगते घरात यायची काहीच आवश्यकता नाही, आमच्या प्रत्येकाची जिम्मेदारी आम्ही स्वतः घेऊ। हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण का हे असं कधी होतं की ज्या वेळेला आज आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय या युतीचे उमेदवार आम्ही सोबत फिरत आहेत। हा दुसरा टप्पा आमचा चालू झाला आहे। पहिला टप्पा आम्ही डोर टू डोर करत असताना सेकंड टप्प्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत परत पोहोचण्याचा हे करतोय। आता आपल्याला माहिती आहे 2-3 दिवस राहिलेले आहेत, पण एक तुम्हाला सांगतो की लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। कारण ह्या भागामध्ये आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, आज त्यांची विधानसभा आहे, त्यामध्ये 8 वर्षापासून तुम्ही बघितलं असाल ह्या भागामध्ये काम करत असताना 8 वर्ष अगोदर तुम्हाला माहिती 8 वर्षानंतर इलेक्शन लागले, पण तिथं ह्या भागामध्ये चांगली कामं झालेली आहेत, लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व चारीच्या चारी कॅन्डिडेटनी चांगली कामं केलेली आहेत। आपण बघितलं असेल की आजच आम्ही लोकांच्या दारात नाही आलेलो, आम्ही वेळोवेळी लोकांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये होतो। मग कोविड असो, काही अडचणी असेल तर त्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत होतो। मग आम्ही इथं सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालतो। जय महाराष्ट्र। कोपरीतील तमाम नागरिकांना आणि माझ्या बंधू आणि भगिनींना, त्याचबरोबर माझ्या सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना विनंती करतोय की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही घराच्या बाहेर निघून प्रथम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे या वार्डाचे स्थानिक आमदार नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला 15 तारखेला या ठिकाणी वोटिंगला प्रथम निघायचं आहे। आता आपण पाहतात उत्स्फूर्तपणे जागोजागी आज शिवसैनिक रस्त्यावरती उतरून मोठ्या संख्येने असा प्रचार चालू आहे। आणि हा प्रचार करत असताना शिंदे साहेबांनी केलेले कामं कोपरीमध्ये अनेक प्रकारची शिंदे साहेबांनी कामं केली आहेत। मग ते ETW रोड असो, सर्व सार्वजनिक शौचालय असो, हॉस्पिटल असो, आरोग्यासाठी अनेक प्रकारे मोफत आरोग्य केंद्र उभारलेली आहेत। अनेक ठिकाणी असे सतीश ब्रिज, अनेक मग शिवाजी महाराजांची पुतळे असतील, अनेक सत्पुरुषांची पुतळे उभारलेले आहेत, जॉगिंग ट्रॅक, अशी अनेक कामं केल्यामुळे आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। आज या महायुतीच्या 4 ज्या उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मी माझ्या सगळ्या गावकरी सगळ्या कोपरी विभागातर्फे शुभेच्छा देतो आणि ते प्रचंड बहुमताने विजय होतील याची खात्री नाही, विश्वास आहे, सगळं खात्री पण आहे। आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की त्यांनी त्यांच्या गाडीवर असली मेरी पहचान, मेरा काम मेरी पहचान, आणि त्यांची चौघांची अशी कामं आहेत, त्यामुळे आपल्याला इथे काही हे आहे नाही ना, आणि ते प्रचंड मताने विजय होतील आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।